आज गेले बाजारात आणि बाजारातून बघा पावसाळ्यात टायकुळाची भाजी घेऊन येईल. माझा चेडू जरा पण पालेभाजी खाणार नाही, पण म्हणता कधीतरी ही भाजी आपल्या पोटात जाऊन होईल, ती औषधी असता म्हणून केले बघा. डोक्या लावलं आणि एक शक्कल लावून रेसिपी तयार केले. तर हे बघा चांगली मिठाच्या पाण्यात धुवून वगैरे स्वच्छ करून ती पालेभाजी जी आपली होती ना रानभाजी ती घेतले, कापली चिरले आणि त्याच्यात घातले कांदो, ओव, जराशी तीळ, आला लसूण मिरचीची पेस्ट. कारण ही भाजी कशी निसर्गावर वाढलेली आहे, फवारणी नसतं म्हणून थोडंसं आलं लसूण मिरची टाकले, हळद टाकले. जसं आपण हे का करतो ना, आपण अळूवडी जशी करतो ना त्याप्रमाणे सगळं टाकलं असेल. फक्त हे चिंच गुळाचा वापर करून नाही असे मी. आणि त्याच्यात घातले असे कांदो. एरवी आपण कांदो घाललो नाही, पण याच्यात कांदो तुम्ही नक्की घाला, कारण जशी पालेभाजी टेस्ट येताना कांद्याने तसंच काय सो प्रकार असा. आणि मस्त हे पीठ असं घट्ट, जास्त याच्यात पाणी घालता नाही, घट्ट असा मिळून त्याचं रोल करून उकडून घेतले आणि मग कापून ते तळले. इतके उत्तम आणि भारी लागे होते ना चवी. नक्की तुम्ही ही रेसिपी करून बघा, खावा आणि आवडली तर माझं चॅनल